सोलापूर गुन्हे शाखेने मोठी कामगिरी करत आंतरराष्ट्रीय 2 सराई टोळ्यांना जेरबंद केला आहे। विजापूर रोड परिसरातील एका रात्रीत झालेल्या 3 घराफोड्यांना छडा लावत पथकाने एजी पाटील कॉलेज जवळ सापळा रचून राघवेंद्र नाईक व लक्ष्मण नाईक यांना अटक केली आहे। त्यांच्या ताब्यातून 13.3 तोळे सोने व 1 किलो 804 ग्राम चांदी असा एकूण 20 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे ही कार्यवाही करण्यात आली, अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली। नमस्कार। मागच्या 21 तारीखला सायफुल परिसरामध्ये घरफोडी झालं होतं। ते एका परिसरामध्ये 3 घरात चोरी झालं होतं। त्यात फिर्यादी श्री सतीश सोलापुरे यांच्या घरात कपाटात ठेवलेले सुमारे 4,87,000 किमतीचे सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू चोरून गेले होते। त्यावर विजापूर नाका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करून तपास सुरू होता। पोलीस स्टेशनच्या आणि क्राइम ब्रांचच्याही पथक त्यात शोध घेत होतं। त्याच परिसरामध्ये आणखी 2 घर आहे, श्री श्रावण कुमार आणि श्रीमती पूजा जाधव यांच्याही घरात चोरी झालं होतं। आणि गुन्हे तपास करताना क्राइम ब्रांचच्या पीआय श्री माने आणि एपीआय श्री शैलेश यांच्या चमूनी अतिशय चांगलं काम करून टेक्निकल आणि ह्युमन दोन्ही वापरून गुन्हे केलेले 2 आरोपी बद्दल माहिती काढलं आणि त्यांनी जे चोरी केलेले माल विकण्यासाठी तिथे येणार आहे ते माहिती काढून त्यांनाही ताब्यात घेतलेलं आहे। ते 2 आरोपी आहे राघवेंद्र उर्फ रघु नागराज शंभू नाईक 32, ये रहणार आहे कारवार जिल्हा राज्य कर्नाटक। आणि दुसरी आहे लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक 28 वर्षाचे आहे। हे मूळ राहणार आहे बेळगाव राज्य कर्नाटक, सध्या वसूर बेळगाव येथे राहणार आहे। या 2 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून 13.3 तोले सोन्याचे दागिने व 1 किलो 804 ग्रामच्या चांदीच्या वस्तू अशा एकूण 20,02,000 रुपये जवळपास किमतीच्या मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। यात जे काय इनिशियल FIR ला जे दाखल होतं ते श्री सतीश सोलापुरे यांच्या मुद्देमाल आहे आणि जे बाकी आहे ते श्री श्रावण कुमार यांच्या मुद्देमाल आहे। आता दोन्ही ज्यांच्या चोरी झालं होतं ते डिटेक्ट केलेलं आहे आणि एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। हे दोन्ही आरोपी हिस्ट्री शीटच आहे, ऑलरेडी त्यांच्या विरुद्ध गुन्हे आहे। राघवेंद्र नाईक यांच्या विरुद्ध ऑलरेडी 3 गुन्हे आहेत, त्यापैकी 2 रॉबरी आहे, 1 घरफोडी आहे। आणि हे लक्ष्मण मारुती नाईक जे आहेत त्यांच्या विरुद्ध ऑलरेडी 7 गुन्हे आहे, त्यापैकी 6 घरफोडी आणि 1 रॉबरी दाखल आहे। हे गुन्हे आता एक ब्लाइंड केस होतं आणि त्यात अतिशय चांगल्या रीतीने इन्व्हेस्टिगेशन करून गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्याबद्दल मी DCP जोन श्री कबाडे, DCP क्राइम श्रीमती पाटील, ACP क्राइम श्री माने, PI क्राइम श्री माने, शैलेश केडकर आणि त्यांच्या पूर्ण चमूला मी अभिनंदन करतो। आणि जे मुद्देमाल आता जप्त करण्यात आलेले आहे ते कोर्टाची ऑर्डर घेऊन लवकरात लवकर फिर्यादीला परत देणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, सोलापूर।